श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 30. कर्ण म्हणाला, अरे ही रंगभूमी सर्वांचीच आहे. तुझे एकट्याचेच काय इथे ठेवले आहे? जो वीर ठरेल, जो पराक्रमी ठरेल त्याचाच विजय होतो. तू तरी कशाला नुसते बोलतोस? तुझा पराक्रम काय तो दाखव ना. त्यानंतर अर्जुन व कर्ण युद्धासाठी सज्ज झालेले आहेत. कृप म्हणाला, हा अर्जुन आमच्या माहितीचा आहे, पण हा कर्ण कोण? याचे कुळ कोणते? याचे आईबाप कोण? कर्णाचे तोंड खरकन उतरले. तोच तिकडे काय झाले? कुंतीला मूर्छा आली. होय, तिच्याकडे धाकटा धीर धावला. सुज्ञ विदूर, पांडुपत्नी कुंती मूर्छित का पडली? तिने ती कर्णाची कर्णभूषणे पाहिली व ओळखली होती. तिला शंकाच उरली नव्हती. हाच तो गंगेत सोडून दिलेला आपला मुलगा. हाय हाय, आज आपल्याच अर्जुनाला आव्हान देतोय आणि मी बोलू शकत नाही. तिला ते सहन झाले नाही. तिच्या मनाची घालमेल झाली. तिला उचलून अंतपुरात नेण्यात आले. दुर्योधन लक्षपूर्वक सर्व काही पाहत होता. त्याला इथे काहीतरी रहस्य आहे असे वाटले. मी यावेळी काय करावे? दुर्योधनाचे मन त्यालाच विचारू लागले. त्याने पटकन निर्णय घेतला. कृपाचार्य व भीष्म, द्रोण यांना उद्देशून तो म्हणाला, हा वीर कोण? हाच प्रश्न आहे ना. याच्या पराक्रमावरूनच ठरत आहे. हा जर राजा नसला तर मी याला राजा करतो. हा पहा, मी याला राज्याभिषेक याचा केलेला आहे. आजपासून आमच्या ताब्यातील अंग देशाचा राजा हाच होईल. आणा सुवर्ण सिंहासन, आणा अभिषेकाची सामग्री, आणा कलश तेथे ठेवा. ही पुष्पे, हा मुकुट, ही सुगंधी द्रव्य, विप्रांनी याला अभिषेक करावा. असे म्हणत तो ज्येष्ठ कुरुपुत्र पुढे झाला आणि त्याच ठिकाणी त्याच वेळी कर्णाला अंग देशाचे राज्य देण्यात आले. कौरवांनी जय जयकार केला. दुर्योधनाचा विजय असो, अंगराज कर्णाचा विजय असो. अर्जुना, आता तरी याचे आव्हान स्वीकारणार ना? होय, आता अर्जुनाने द्वंद्व केलेच पाहिजे. सर्वजण दोन्ही पक्षाकडे पाहू लागले. तोच हा कोण वृद्ध रंगभूमीवर आला? हा तर अधीरथ सूत. तो तर आपण ओळखतो. हस्तिनापुरात उत्कृष्ट रथ बनवणारा अनुभवी सूत. फाटक्या वस्त्रांनी त्याचे दारिद्र्य सर्वांच्याच लक्षात आले. अभिषेकाने मस्तक भिजले आहे अशा कर्णाजवळ तो आला आणि भावनावेगाने त्याने बाळा म्हणून त्याला मिठी मारली. अरे, हा तर सुताराचा मुलगा. भीम गर्जना करत म्हणाला, अरे तू कशाला शस्त्र धरतोस? घोडे हाक, चाबूक धर हातात चाबूक. भीमाचे बोलणे ऐकून दुर्योधन संतापला. त्याने म्हटले, जातीवर काय आहे? जन्म काहीही असला तरी पराक्रमच श्रेष्ठ. ऋषींचे कुळ, नदीचे मूळ शोधू नये. देवांचा सेनापती स्कंद नक्की कोणाचा मुलगा? किती ऋषी क्षत्रिय आहेत. मिश्र वर्णाचे किती श्रेष्ठ धनुर्धर आहेत. आणि भीमा अर्जुना, तुमचा जन्म प्रसादापासून झाला ना? आम्ही काही म्हटले का त्याविरुद्ध? वज्र तर दधीचीच्या हाडांपासून झाले. अरे तुम्हीच काय? द्रोण हे आपले गुरु, कृपाचार्य हे आमचे गुरु. त्यांची जन्मकथा पहा जरा. जर जन्मापासून कवचकुंडले धारण केलेला हा वीर पुरुष पाहिला तर तो नक्कीच कोणा श्रेष्ठ पित्याचा असला पाहिजे हे समजायला काही वेगळा पुरावा नको. मी तर त्याचा बहुमान केला आहे. ज्याला पटत नसेल त्याने युद्धाला तयार व्हावे. दुर्योधनाचे सडेतोड भाषण ऐकून कोण काय बोलणार? पुन्हा जय जयकार झाले. काही कर्णाचे, काही दुर्योधनाचे आणि काही भीम अर्जुनांचे. चला अंगराज, आपण आजन्म मित्र झालो. चला कुरुश्रेष्ठ, तुमची मैत्रीच मला हवी आहे. रंगभूमीवर गोंधळ चालला होता. हातात हात घेऊन ते दोघे तेथून आनंदाने बाहेर पडले. अर्जुनाची व भीमाची भीती आता दुर्योधनाला वाटत नव्हती. कवचकुंडलांचा उल्लेख झाला तेव्हा कुंती पुन्हा उपस्थित झाली. तिला मनातल्या मनात आनंद झाला आहे. आपला सूर्यपुत्र जिवंत आहे, पराक्रमी आहे, अंगराज आहे. युधिष्ठिराला वाटले, हा पुरुष, हा कर्ण आपल्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यासारखा वीर दुसरा कोणी नाही. हा कोणाकडे शिकला असेल? द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म, विदुरासह धृतराष्ट्र सगळे निघून गेले. सूर्यास्ताच गेला. आव्हाने तशीच राहिली. दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्य म्हणाले, कौरवांनो, पांडवांनो, तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता गुरुदक्षिणा द्यावी. देणार का? माझे एक काम करा, म्हणजे गुरुदक्षिणा मिळाली असे होईल. अर्जुन, दुर्योधन, भीष्म, दुःशासन इतर सगळे ऐकत होते. द्रुपद राजा पांचाल देशाचा तुम्हाला माहीत आहे? द्रोणांनी सुरुवात केली. हो माहीत आहे. धर्म म्हणाला, त्याला पकडून बांधून माझ्या समोर आणा. आम्ही हे काम सहज करू. दुर्योधन कर्णाकडे व दुःशासनाकडे पाहत म्हणाला, मग जा तर. आणि कौरव व वीर जेव्हा सैन्य घेऊन पांचाळ नरेशावर धावून गेले तेव्हा कौरवच पुढे होते. नगरात ते घुसले. द्रुपदाला कळले. त्याने भराभरा सैन्य जमवले, पण तोपर्यंत मार्गावर धूळधान उडत कौरव वीर घुसत पुढे येतच राहिले. द्रुपदाने स्वतः जेव्हा भयंकर त्वेषाने युद्ध आरंभले तेव्हा मात्र नागरिकांना भयंकर उत्साह येऊन त्यांनी प्रतिहल्ला चढवला. काठ्या
मुसळे दगड जे मिळेल त्यांनी कौरवांवर लोक तिथले मारा करू लागले आणि द्रुपदाने कौरवांना नगरीतून पिटाळून लावले. पाठीवर मारा घेत कौरव धावत होते, ओरडत होते, अरे भीष्मा, अरे धनंजया, धावा धावा, आम्हाला सोडवा. आता ओरडताय सोडवा म्हणून. द्रोणांपुढे फुशारक्या मारल्या ना. अर्जुन त्यांच्याबद्दल भीमाशी म्हणाला. धर्माची आज्ञा म्हणून भीमार्जुन युद्धात उतरले आणि द्रुपदाचा पराभव करून त्यांनी कौरवांना सोडवले व द्रुपदाला बांधून द्रोणांसमोर आणले. तुंबळ युद्ध झाले होते. पांचालवीर सत्यजित याचा पराभव झाला होता. कृतसेन, यज्ञसेन, महीधर यांचा पराभव झाला होता. कौरवांनाच आधी द्रुपदावर पाठविण्याचा बेत अर्जुनाने द्रोणांच्या संमतीने ठरवला होता. त्यांच्या वल्गना द्रुपदानेच बंद कराव्या हे बरे असे द्रोणांचेही मत होते. द्रुपदाला बांधून आणण्याचे काम अर्जुनानेच केले. कौरव 100 होते, पण त्यांना काही ते जमले नाही. काय राजाधिराज, काय आठवते तुम्हाला? लहानपणाची मैत्री आठवते की नाही? कोठे गेले तुमचे वैभव? मला राजसभेत हाकलून दिले होते ना. पण आता तू बुद्धू आहेस. तुझे काहीही बरे वाईट मी करू शकतो. द्रोणांनी खाली मान घातलेल्या द्रुपदाला विचारले. सूड घेण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. द्रुपद शरण आला. अभय मागता झाला. द्रोणांचे ब्राह्मणत्व यावेळी जास्त प्रभावी ठरले आणि सर्वांच्या सांगण्यावरून त्यांनी द्रुपदाला क्षमा करून सोडून दिले. पण अर्धे राज्य द्रोणाने घेतले. द्रुपदाला सोडून दिले, पण आता त्याच्या मनात प्रतिसूड घेण्याची जळजळीत इच्छा उत्पन्न झाली. हा द्रोण असा नुसत्या पराक्रमाने जिंकला जाणार नाही. त्यासाठी ब्रह्मतेज असलेला पराक्रमी पुत्र हवा. त्याशिवाय द्रोणांचा घात होणार नाही. खाली मान घालून आपल्या उरलेल्या राज्यात जाता जाता द्रुपद म्हणत होता. श्रोतेजन हो, असे हे द्रोणाचार्य दारिद्र्याशी झगडून राजपुत्रांचे गुरुत्व मिळवून अपमानाचा सूड उगवणारे, अर्जुन व अश्वत्थामा यांचे पक्षपाती आणि एकलव्याचा अंगठा कापून मागणारे द्रोणाचार्य, परशुराम व अग्निवेश यांचे शिष्य. सौतींनी गोष्ट संपवली. आता पुढे ऐका दुर्योधनाचे कपटी बेत. सौती पुढे कथा सांगू लागले. द्रोणाचार्यांना अर्जुन जास्त प्रिय होता, तसाच भीमही प्रिय होता. शौनकांनी विचारले, भीमाला व दुर्योधनाला गदायुद्ध सुद्धा द्रोणांनी शिकवले की काय? गदायुद्धात सुद्धा द्रोण प्रवीण होते का? सौती म्हणाले, द्वारकेचा राजा कृष्ण व बलराम हे भाऊ. कृष्ण हा पांडवांचा मामे भाऊ. कुंती ही कृष्णाची आत्या. हो, वसुदेवाची बहीण कुंती व वसुदेवाचा पुत्र कृष्ण व बलराम. मग पुढे काय? शौनकांनी विचारले. भीम व दुर्योधन या दोघांना गदायुद्ध शिकवले ते बलरामाने शिकवले. त्यांचे ते दोघे शिष्य. सौती म्हणाले, पांडवांचा प्रभाव लोकांवर जास्त जास्त पडू लागला. पांडवांनी अनेक यवन व म्लेच्छ राजाचे पराभव केले. कित्येकांना मारून टाकले तर कित्येकांची संपत्ती आणली. दुर्योधनापेक्षा व इतर कौरवांपेक्षा हस्तिनापुरात जास्त लोकप्रिय झाला. तो सात्विक वृत्तीचा धर्मशील अजातशत्रू युधिष्ठिर नि त्याचे 4 भाऊ. दुर्योधनाला त्यांचे वर्चस्व खपेनासे झाले. त्याला वाटले आपला बाप आंधळेपणाने ह्या पांडवांचा पक्षपात करतो. त्याला कसे पटवून द्यावे की पांडव वरचढ झाले तर आपलाही नाश करतील. तो असा विचार करत असे. दुःशासन, विकीर्ण, शकुनी यांना विश्वासात घेत असे आणि यावर उपाय काय करावा यासंबंधी चर्चा करत असे. त्याच सुमारास धृतराष्ट्राच्या मनात मत्सराने प्रवेश केला होता. पांडूचे पोरके मुलगे आपल्या 100 भारी आहेत हे जसे जसे त्याला कळू लागले तसा तसा त्याचा मत्सर वाढू लागला. तर अशा प्रकारे आता श्रोते आपण पुढे पाहणार आहोत की दुःशासन हा विकर्ण, शकुनी यांना विश्वासात घेऊन कशी युद्धरचना करणार आहे. ती कथा आपण महाभारताच्या भाग 31 मध्ये पाहूयात. धन्यवाद.